श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सासूबाईंचा निर्णय। सकाळचे 8 वाजले होते। देशमुख वाड्यातील अंगणात फुलांची रांगोळी घातलेली होती। गाभाऱ्यातून अगरबत्तीचा मंद सुवास दरवळत होता। देवासमोर माधवीताई शांत बसल्या होत्या। त्यांच्या कपाळावर चंदन लावलेलं, केस मागे गुंडाळलेले, चेहऱ्यावर अनुभवाची एक खोल रेषा होती, पण तरीही नजर टोकदार। त्यांच्या हातात तुळशीपत्र होती, पण मन मात्र कुठेतरी हरवलेलं होतं। 8 दिवसापूर्वी त्यांच्या घरात नवीन सून आली होती, नंदिनी। शिक्षणात हुशार, वाचनाची आवड असलेली, पण थोडीशी नव्या जमान्याची। कपडेही तसेच साधे पण वेस्टर्न टच। वाड्यातल्या जुन्या शिस्तीच्या चौकटीत ही मुलगी कशी बसेल हे माधवीताईंना सतत वाटायचं। मुकेश, त्यांचा एकुलता एक मुलगा, IT कंपनीत वरिष्ठ पदावर। लग्नासाठी त्याने नंदिनीला स्वतः पसंत केलं आणि माधवीताई त्यांनी विरोध केला नव्हता, पण संमतीही मनापासून दिली नव्हती। नंदिनीचं पहिलं पाऊल देशमुख वाड्यात पडलं तेव्हा माधवीताईंनी तिचं औपचारिक स्वागत केलं होतं। ओटी भरली, आरती केली, पण त्यात आपुलकी नव्हती। शब्दात गोडवा होता, पण स्वरात अंतर। नंदिनीलाही जाणवायला लागलं। तिने सगळं समजून घेतलं, पण तिच्या चेहऱ्यावर कधीच नाराजी नव्हती। आईसाहेब, आज जेवायला काय करू असं विचारायचं नाही, तुला जे जमतं ते कर, माधवीताईंनी थोडं खवखवत उत्तर दिलं। नंदिनीने हसत मान हलवली। पुढच्या क्षणी ती स्वयंपाकघरात लागली। दररोज सकाळी नंदिनी उठायची। माधवीताईंच्या आधी तिने देवपूजा करायला सुरुवात केली होती, पण एक दिवस ती आरतीच्या वेळी इंग्रजीत प्रार्थना म्हणू लागली। हे काय नवीन? माधवीताईंनी विचारलं। आईसाहेब, मी कॉलेजपासून ही सवय लावली आहे। फक्त मराठीतच नाही, मी सर्व भाषांमधून प्रार्थना शिकली आहे। देवापुढे आपलीच भाषा मोठी। ह्या घरात देव मराठीतच ऐकतो। नंदिनी गप्प झाली। तिला जाणवत होतं प्रत्येक गोष्टीला नियम आणि चौकट आहे, पण तिने ती चौकट मोडायचा प्रयत्न केला नाही, फक्त थोडं स्वतःला समजावलं। मुकेश कामात व्यस्त होता। मुकेश उशिरा घरी यायचा, तेव्हा नंदिनी वाट बघायची। तिला वाटायचं दोघांनी गप्पा माराव्या, पण तो फारसा काही बोलायचा नाही, कामाने थकलेला असायचा। नंदू, आईचं ऐक, सध्या सुरुवात आहे, नंतर सगळं ठीक होईल, तो म्हणायचा। पण मुकेश, काही गोष्टीत मी वेगळी आहे, त्यांनी मला स्वीकारावं। तू समजूतदार आहेस ना, आई बदलणार नाही। मुकेशचं हे उत्तर नंदिनीला खूप पटलं नाही। ती सासरी होती, पण हक्काचं कुणी नव्हतं। दुसऱ्या दिवशी काही पाहुणे आले होते। जेवणाची तयारी चालू होती। नंदिनीने इनोव्हेटिव्ह आयडिया दिली। पुरणपोळीसोबत थोडं नारळाचं सूप, कोकणातलं प्रचलित। माधवीताईंना ते पटलं नाही। ह्या नव्या फॅशन्स घरात लागू नकोत, त्या कडवटपणे म्हणाल्या। पाहुण्यांपैकी एका बाईंनी विचारलं, सुनबाई कुठे आहे? माधवीताईंनी थोडा वेळ घेतला आणि उत्तर दिलं, स्वयंपाकघरात आहे, सगळं तीच पाहते आता। शब्द गोड, पण स्वरात उपहास। पाहुण्यांनी नंदिनीचं कौतुक केलं। अगदी नीट सांभाळते, हसतमुख आहे, हुशार आहे। माधवीताई काही बोलल्या नाहीत। मनात साठलेल्या सगळ्या भावना गोंधळ करत होत्या। एका दुपारी माधवीताईंची लहानपणीची मैत्रीण शुभदा मावशी देशमुख वाड्यात आली। काय ग, सुनबाई आली, काही सांगितलं नाहीस? शुभदा हसत म्हणाली, अगं, लग्न छोटंच केलं होतं, त्यामुळे जास्त आमंत्रण दिले नव्हते। शुभदा थोडा वेळ नंदिनीकडे बघत होती। नंदिनी त्यांच्या दोघींना चहा देऊन परत गेली। हिला आधीपासून ओळखतेस का? शुभदा बोलू लागली। नाही ग, आधीपासून नाही ओळखत तिला। ती मुकेशला आवडली आणि त्यांनी लग्न केलं। मी विरोध नाही केला। मग कशी तिच्यावर एवढी शिस्त लागतेस? काय म्हणतेस? माधवीताई थबकल्या। अगं, तू स्वतः जे भोगलं तेच तिच्यावर का लादतेस? तूच सांग, तुझी सासू तुला काय वागणूक द्यायची आठवतंय?
माधवीताईंनी डोळे मिटले. काही क्षण सून झालेली माधवी आठवली. झोपेच्या वेळेवरची कुरकुर, उपासाचा ताण, अंगावर आलेलं थकलेलं घरकाम आणि ही घरातली नाही बाहेरची अशी सततची भावना. तुला आठवतंय ना? शुभदा शांत स्वरात म्हणाली. त्या रात्री माधवीताई देवासमोर बसल्या होत्या, तुळशीला पाणी घालत. त्या शांत बसल्या. नंदिनी बाहेर पडली होती टेरेसवर, थोडी दमली होती. माधवीताई तिच्याजवळ गेल्या. पहिल्यांदाही कुठल्या सूचना न देता. थकलीस का? त्यांनी विचारलं. नंदिनी काही बोलली नाही, फक्त नजर झुकवली, डोळे ओलावले. हे घर तुला तुझं वाटतं का? माधवीताईंनी थेट विचारलं. नंदिनी थोड्या वेळाने म्हणाली, प्रयत्न करते, पण तुमची मान्यता मिळावी असं वाटतं, कारण इथं तुमची मर्जी म्हणजे नियम. माधवीताई गप्प राहिल्या. त्या क्षणी त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. त्या रात्री नंदिनीला ताप आला होता. तिने गोळी घेतली, पण कोणालाही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी उठून काम करू लागली. कामाचा ताण आणि ताप आल्यामुळे तिला चक्कर आली. मुकेशने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. ताप आलेला पाहून चिडला. तुला ताप आला होता तरी काम का करत होतीस तू? ती म्हणाली, थोडा ताप होता म्हणून औषध घेतलं. मुकेश म्हणाला, आई तू लक्ष का दिलं नाही? तिला ताप आला होता तरी ती काम करत होती. माधवीताई म्हणाल्या, तिने मला सांगितलं नव्हतं. मुकेश तिला खोलीत घेऊन गेला आणि आराम करायला सांगितलं. त्या रात्री माधवीताई आरशासमोर बसल्या. केस मोकळे करत करत स्वतःशीच बोलू लागल्या. मी काय मिळवलंय? सून आहे, पण मुलगी का वाटली नाही? त्या क्षणी त्यांना आठवलं, नंदिनीच्या आजारपणातही उठून काम करणं, शुभदा मावशीचं बोलणं आणि पाहुण्यांनी केलेलं तिचं कौतुक. तेव्हाच माधवीताईंच्या मनात एक विचार उगम पावतो. जसं माझ्या सासूबाईंनी मला समजून घेतलं नाही, तसं मी नंदिनीला करत नाही ना. त्यांच्या डोळ्यातून आसवं ओघळतं. पहिल्यांदा नंदिनीसाठी. कधी कधी दुसऱ्यांच्या डोळ्यात आपलं प्रतिबिंब दिसतं आणि आपण स्वतःला बदलायचं ठरवतो. रात्र संपली, सकाळ उजाडली, पण माधवीताईंच्या मनातली वादळं मात्र शमली नव्हती. त्या सकाळी पहिल्यांदाच त्यांना वाटलं, आपण कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललोय का? गाभाऱ्यात बसल्यावर जिथं रोज मन शांत होतं, तिथं आज विचारांचं वणवण चालू होतं. तिला कधी विचारलंय का, तिला काय आवडतं? तिने काय स्वप्न पाहिलीत? इतकी वर्ष या घराचा केंद्रबिंदू असलेल्या माधवीताईला आता कुठेतरी स्वतःचं राज्य अंधारात जातंय असं वाटू लागलं. पण त्या विचारात गर्व नव्हता, एक आत्मपरीक्षण होतं. त्या दिवशी नंदिनीने कामाला परत जाण्याचा विचार केला. लग्नाआधी ती एका शिक्षण संस्थेत कंटेंट डेव्हलपर म्हणून काम करत होती. तिच्या आईवडिलांनी तिच्यावर विश्वास ठेवून शिक्षणात गुंतवणूक केली होती. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. आईसाहेब, एक गोष्ट सांगू का? हं, बोल. माझ्या ऑफिसमधून पुन्हा जॉईन करण्यासाठी मेल आलाय. मी परत जाऊ शकते का कामावर? माधवीताईंनी गप्प बसून तिला पाहिलं. नजरेत काहीच भावना दिसल्या नाहीत. सुनबाई, या घरात एकत्र कुटुंब आहे. इथं प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत. बाहेरचं काम हे पुरुषाचं, पण माझं शिक्षण, माझी ओळख, ती ओळख आता देशमुख घराण्याची सून म्हणून आहे, हे विसरू नकोस. नंदिनी गप्प झाली. हातातल्या मोबाईलकडे पाहिलं. ऑफिसचा मेल अजूनही ब्लिंक करत होता, पण तिच्या डोळ्यात आता धुसफूस नव्हती. एक प्रश्न होता, मी ह्या घरात एक व्यक्ती आहे की केवळ भूमिका? मुकेश घरी आला तेव्हा नंदिनीने त्याच्याशी हे सगळं शेअर केलं. तो नेहमीप्रमाणे थकल्यासारखा फोनमध्ये बिझी होता. माझं काम पुन्हा सुरू करायचं आहे, तिने म्हटलं. आईला विचारलंस? हो. मग? नंदिनी थोडा वेळ थांबून म्हणाली, तू माझ्या बाजूने उभा राहशील का? मुकेश थोडं हसून म्हणाला, नंदू, तू समजूतदार आहेस. आईशी जुळवून घे. तू चुकत नाहीस,
पण तीही चुकीची नाही. नंदिनीला वाटलं, माझ्या अस्तित्वावर जो प्रश्नचिन्ह आहे त्यावर कोणी उत्तर द्यायला तयारच नाही. 2 दिवसांनी शुभदा मावशी पुन्हा आली. नंदिनी घरातली कामं आवरत होती आणि माधवीताई तुळशीला पाणी घालून बाहेरच्या गादीवर बसल्या होत्या. काय मग, घरी शांती आहे ना? मावशीने विचारलं. शांती असतेच ग, पण काही वेळा ती थांबलेली वाटते. माधवीताईंचा सूचक स्वर होता. शुभदा हसली. नंदिनीने त्या दोघींना चहा दिला आणि आत गेली. माधवी, काही विचारलंच पाहिजे. मावशीने बोलायला सुरुवात केली. बोल. तुला आठवतंय का आपल्याला किती अपमान, टोमणे सहन करावे लागले होते? आपण विचार केला होता की आपली सून आली की आपण वेगळं वागू. हो, पण सवय लागते ग, आणि घर सांभाळायचं म्हणजे थोडं कठोर व्हावं लागतं. ठीक आहे, पण कठोर होणं म्हणजे प्रेम सोडणं नव्हे आणि नियम लावणं म्हणजे विश्वास ठेवणं नव्हे. माधवीताईंना त्या क्षणी काहीच बोलता आलं नाही. त्या शांतपणे आत पाहू लागल्या. नंदिनीचा चेहरा पाहिला. ती चुपचाप भांडी विसळत होती. पाठीवर साडीचा पदर, चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा. त्या दिवसानंतर माधवीताईंनी नंदिनीला जवळून पाहायला सुरुवात केली. तिचं वेळेवर उठणं, सर्वांसाठी चहा, सासऱ्यांच्या औषधाचं भान, मुकेशच्या ऑफिससाठी डब्याची तयारी आणि रात्री उशिरा तिचं स्वतःसाठी पुस्तक उघडणं. त्या रात्री माधवीताई तिच्या खोलीबाहेर थांबल्या होत्या. नंदिनी समोर पुस्तक घेऊन बसलेली, पण डोळे झोपेत ओलसर झालेले. तिने हळूच पानं बंद केली आणि देवघराकडे पाहत फक्त एक वाक्य पुटपुटली. हे घर माझं असतं तर मला समजून घेतलं असतं, मला काम करू दिलं असतं. माझ्या आईवडिलांनी मला इतकं शिकवलं, त्याचा काहीच फायदा होत नाही. मालतीताईंना ते ऐकू आलं आणि आत खोलवर चुभलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरात एक छोटा वाद झाला. घरातल्या भाचीचा वाढदिवसासाठी नंदिनीने कस्टमाइज गिफ्ट बनवलं. तिने स्वतः तयार केलं बड्डे गर्लचे फोटो असलेली बुक. माधवीताईंना वाटलं, एवढे एफर्ट नको, सरळ बाजारातून गिफ्ट घ्यायचं. सगळ्यांपुढे त्या म्हणाल्या. नंदिनीचा चेहरा उतरला. आईसाहेब, मी फक्त प्रेमाने काहीतरी केलं. मुलींना आवडलं हे सगळं. आवडतं तुमच्या पिढीला, पण आम्ही साधेपणात समाधान मानतो. त्या क्षणी सगळं घर गप्प झालं. पण एक नवीन गोष्ट घडली. नंदिनी रडली नाही, निघून गेली नाही. फक्त एक वाक्य म्हणाली, मी या घरची सून आहे. माझं अस्तित्व फक्त ऐकण्यासाठी आहे का? मी माझ्या मनासारखं काहीही करू शकत नाही का? माधवीताईंना त्या दिवशी जाणवलं, आपण सतत सूचना दिल्यात पण कधी संवाद साधला नाही. शुभदा मावशीचं एक वाक्य त्यांच्या मनात घोळत राहिलं. माणसाला जो हक्क हवा असतो तो प्रेमाचा, तिरस्काराचा नाही. त्या रात्री त्यांनी एक निर्णय घेतला, स्वतःसाठी, नंदिनीसाठी आणि सगळ्या पुढच्या पिढ्यांसाठी. सकाळी माधवीताईंनी नंदिनीला त्यांच्या खोलीत बोलावलं. बस इकडे. नंदिनी थोडी गोंधळी. पहिल्यांदा सासूबाईने स्वतःहून काही बोलायला बोलवलं होतं. हे बघ नंदिनी, तू सून म्हणून आलीस, पण तुला मुलगी मानायला वेळ लागला आणि चूक फक्त तुझी नव्हती. नंदिनी स्तब्ध झाली. काही क्षणांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू कामावर परत जायचं म्हणाली होतीस ना? जा, स्वतःसाठी जग. घर सांभाळायचं काम मी करेन, पण आता वाटून घ्यायला शिकलं पाहिजे. मीही शिकलं पाहिजे. नंदिनी काही बोलू शकली नाही, फक्त डोळे मिटून माधवीताईंचा हात घट्ट पकडला. जेव्हा सासूने सुनेला हक्क दिला तेव्हाच घराने एक मुलगी मिळवली. हक्क मिळतो तेव्हा माणूस फुलतो आणि फुललेलं माणूस घर फुलवतं. त्या सकाळी देशमुख वाड्यात पहिल्यांदाच एक नवा सूर उमटत होता. घर तेच होतं, लोकही तेच होते, पण वातावरणात एक जिव्हाळा पाझरत होता. माधवीताईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक अलवार सौम्यता झळकत होती. नंदिनी देवासमोर आरती करत होती आणि आज तिच्या आवाजात किंचित आत्मविश्वास अधिक होता.
मुकेश ऑफिसला जाण्याआधी दरवाजापाशी थांबला. त्याने पाहिलं, आई आणि नंदिनी दोघी एकत्र चहा पीत होत्या. माधवीताई नंदिनीला म्हणत होत्या, काल त्या आमटीला गोडसर चव आली होती. काय खास होतं? हो, मी थोडं गूळ घातलं होतं. माझ्या आईकडून शिकलंय. त्यांचं कौतुक करायला हवं, माधवीताई शांतपणे म्हणाल्या. मुकेश थबकला. 2 आठवड्यापूर्वी हीच आई त्यांच्या बायकोच्या आईचं नावही घेईना. आता त्या तिचं कौतुक करत होत्या. त्याने नंदिनीला एक कटाक्ष टाकला. तिच्या डोळ्यात त्याला एक नवं तेज जाणवलं. माझी बायको आता खरंच या घरातली वाटते, त्याने मनात पुटपुटलं. नंदिनीने त्या आठवड्यात ऑफिस जॉईन केलं. ज्या जुन्या सहकाऱ्यांनी तिचं लग्न झाल्यावर निरोप दिला होता तेच आता तिला वेलकम बॅक म्हणत होते. नवीन जोश, नव्या जबाबदाऱ्या आणि मनात एक वेगळी ताकद. जेव्हा घरातून पाठिंबा मिळतो तेव्हा पंखांना बळ येतं. ती संध्याकाळी घरी परतली तर माधवीताई दरवाजात उभ्या. कसा गेला दिवस कामावर? खूप चांगला. टीमने खूप प्रेमाने घेतलं. माझं ऐक, आता तुझं ऑफिस, हे घर दोन्ही तुला सांभाळायचं आहे, पण स्वतःला हरवायचं नाही. नंदिनी गहिवरली. आईसाहेब, तुम्ही माझी ओळख मला परत मिळवून देत आहात. मी स्वतःला परत शोधू शकले. काही दिवसांनी घरात एक मोठा प्रसंग उभा राहिला. माधवीताईंचे जावई अचानक आले, थोडे गर्विष्ठ स्वभावाचे. जेवताना त्यांनी नंदिनीच्या ऑफिसचा ऐकून टोमणा मारला. आमच्याकडे सुनबाई ऑफिसला जात नाहीत. घर सांभाळणं हेच मोठं काम. नंदिनी काही बोलली नाही, पण माधवीताई थांबल्या नाहीत. हो, घर सांभाळणं मोठं काम आहेच, पण तिने स्वतःचंही आयुष्य सांभाळणं सुरू ठेवलंय आणि ते मला अभिमानाने सांगायचं आहे. जावई गप्प झाले. घरात एक नवाच सन्मान तयार झाला. नंदिनीचं डोकं नकळत झुकलं, पण ते नम्रतेने, लाचारीने नव्हे. त्या नम्रतेला आता आत्मभानाचा आधार होता. त्या रात्री नंदिनीने माधवीताईंसाठी त्यांच्या आवडत्या केशर बासुंदी केली. तिने सजवलेली थाळी घेऊन त्यांच्याजवळ गेली. आईसाहेब, आज तुमचं तोंड गोड करण्यासाठी काहीतरी खास केलंय. केशराचा गंध तर दरवळतोय. तुमचं कौतुक ऐकून मन भरून आलं. त्या आनंदाला गोडसर आठवण मिळावी म्हणून माधवीताईंनी पहिल्यांदा खाल्ली आणि मग हसून म्हणाल्या, सुनबाई, तू साखरेसारखी गोड झाली आहेस, पण तुझं अस्तित्व आता फक्त गोडव्यात नाही, आता तुझ्या ताकदीत आहे. आता घरात रोज संध्याकाळी एकत्र जेवणं होऊ लागली. नंदिनी ऑफिसवरून आली की थेट स्वयंपाकघरात शिरायची. माधवीताई आधीपासूनच तयारी करत असायच्या. मला हळूहळू कळतंय की तू काही गोष्टी माझ्यापेक्षाही चांगल्या करतेस, माधवीताई हसून म्हणाल्या. मी तुमच्याच पद्धती पाहून शिकते आहे, नंदिनी उत्तर देई. मग दोघींमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर हसणं, कधी चुकल्यावर टोमणे, पण आता त्यात टोक नव्हतं. त्यात नात्याचं, प्रेमाचं नातं होतं. एका दुपारी माधवीताई शुभदा मावशीकडे गेल्या. शुभदा, खरं सांगू का, मी माझ्या सासूबाईंसारखी होणार नाही असं ठरवलं होतं, पण नकळत त्याच वाटेवर गेले. कधीच उशीर होत नाही ग. तू वळलीस ना, तेच खूप आहे. नंदिनीने मला आई केलं. आई म्हणजे काय असतं हे तिचं वागणं शिकवत गेलं. आता मी ठरवलंय, माझ्या सुनबाईसाठी मी तिला जेव्हा हक्क द्यायचा होता तेव्हा नाही दिला, पण आता उशीर नको. एके दिवशी नंदिनीच्या ऑफिसमध्ये एक छोटं प्रेझेंटेशन होतं. तिला ऑफिसमधून विचारण्यात आलं, तुमच्या आयुष्यात कोण आहे ज्याचं तुम्ही सर्वाधिक आदर्श मानता? ती घरी आली आणि विचार करत बसली. दुसऱ्या दिवशी तिने स्क्रीनवर माधवीताईंचा फोटो ठेवला आणि म्हणाली, ही माझी सासूबाई आहेत. मी त्यांना आई म्हणते कारण त्यांनी मला माझं अस्तित्व टिकवायला शिकवलं. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यामुळे मी माझ्यावर विश्वास ठेवू शकले. ऑफिसमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवशी नंदिनी घरी आली आणि म्हणाली, आईसाहेब,
मी आज तुमचं कौतुक केलं. माझं? हो, कारण तुम्ही मला त्या दिवशी जो निर्णय घेतला त्यामुळे माझं आयुष्य बदललं. माधवीताईंनी नंदिनीला मिठी मारली. काही निर्णय आपले आयुष्यच नव्हे तर आपलं मन बदलतात. त्या रात्री जेवण झाल्यावर माधवीताई आणि नंदिनी गॅलरीत बसल्या होत्या. संध्याकाळची हवा, आकाशात चांदणं आणि मनात समाधान. माझं वय आता साठून चाललंय ग, पण तुझ्यामुळे मला नव्याने शिकायला भाग्य मिळालं. माझं वय चालूच झालंय, पण तुमच्यामुळे मी थांबले नाही. दोघी हसल्या. माधवीताईंनी नंदिनीचा हात पकडला आणि म्हणाल्या, तू आता सून नाही, तू माझं दुसरं मन आहेस. कधी कधी हक्क देणं म्हणजे नातं जिंकणं नव्हे तर मन जिंकणं असतं. जेव्हा आपलेपणाच्या भिंतीवरून हात पुढे होतो तेव्हा भिंती मोडतात आणि घर सावरतं. श्रावण महिना सुरू झाला होता. देशमुख वाड्यात सणांची लगबग सुरू होती. झेंडूच्या माळा, रांगोळ्यांचे रंग, उकडीच्या मोदकाची चव आणि गप्पा. नंदिनी आणि माधवीताई एकत्र बाजारात गेल्या होत्या. कोणती साडी घ्यायची हे ठरवताना दोघी हसत होत्या. माधवीताई नंदिनीला सांगत होत्या, हे बघ, मोदकाच्या पिठात थोडं दूध घालायचं म्हणजे नरम होतात. आईसाहेब, मी एक ट्राय करायला सांगू का? थोडे केशर बदाम मोदक करूया का यंदा? अरे वा, नाव नवीन पण पद्धत आमची. चालेल. हा संवाद एक काळ होता जिथे सून आणि सासू बोलत नव्हत्या आणि आता ते दोघींच्या मनात संवादाचं सोनं घडवत होत्या. सणाच्या आदल्या दिवशी घरात थोडी गडबड झाली. माधवीताईंच्या हाताला अचानक गरम तेल उडालं. त्वचेवर फोड आले. सगळं घर हलकंसं हललं. नंदिनी त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेली. रात्रभर शेक, मलम, औषधं. मुकेशही खूप काळजी घेत होता. पण नंदिनीचे प्रेम ते वेगळंच होतं. आईसाहेब, तुम्हाला थोडंही काही झालं तर माझ्या काळजाचा ठोका चुकतो, ती म्हणाली. हं, आणि तू अशी काळजी घेतेस म्हणून तर आज माझा जीव वाचतो ग, माधवीताईंनी तिच्या केसातून हात फिरवत उत्तर दिलं. त्या रात्री नंदिनी त्यांच्या शेजारी झोपली. दोघींना झोप लागली नाही, पण त्या शांतपणे एकमेकींच्या उपस्थितीचा आस्वाद घेत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी काही नातेवाईक आले. माधवीताईंच्या दिराची मुलगी आणि सून. त्यांनी नंदिनीबद्दल काही प्रश्न विचारले. नंदिनी ऑफिसला जाते म्हणे? हो, माधवीताई अभिमानाने म्हणाल्या. घर कसं सांभाळत असेल? खूप छान. ती काम करत असूनही घराच्या एकाही गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही. पण पाहुण्यांच्या चेहऱ्यावर संशयाचा भाव होता. ते स्पष्ट दिसलं. एकीने सांगितलं, माझ्या सासूबाईंनी सांगितलं, घरातली सून कामावर गेली की घर बिघडतं. माधवीताईंनी थेट उत्तर दिलं, सुनेचं कामावर जाणं घर बिघडवत नाही, ती घडवते. पण तिच्या पाठीशी घर उभं असायला हवं. माझ्या घरात मी उभी आहे. नंदिनी दाराआडून हे ऐकत होती. डोळ्यात पाणी आलं. आईसाहेबांनी तिच्यासाठी उभं राहिलं होतं. अख्ख्या नात्यात कोणत्याही पारंपरिक अपेक्षेपेक्षा वेगळं. त्या रात्री नंदिनी आणि मुकेश एका गॅलरीत बसले. काय ग, आज आईने तुझी जबरदस्त बाजू घेतली. हो, आधी तर असं वाटायचं की तुमचं घर माझं होणारच नाही. माफ कर, मी खूप वेळा गप्प राहिलो. पण आता तुझ्या गप्पांपेक्षा आईचं बोलणं माझ्या मनावर मोठा ठसा उमटतं. मुकेशने तिचा हात हातात घेतला. तू माझी बायको आहेस, पण आता आईसाठी तू तिचं दुसरं मन झाली आहेस. मला दोघींचाही अभिमान आहे. एका दुपारी माधवीताईंनी नंदिनीला सांगितलं, मी एक गोष्ट ठरवली आहे. काय? मी गावातल्या महिलांसाठी एक छोटं वाचन कक्ष सुरू करणार आहे. मुली, सुना यांना पुस्तकाची ओळख व्हावी म्हणून. नंदिनीने आनंदाने टाळी वाजवली. वा आईसाहेब, तुम्ही तर खूप पुढारलेल्या विचारांच्या झालात. तुझ्याकडून शिकले ग. आपल्याला घराबाहेरही एक मूळ असावं लागतं. नातं स्वतःशी असावं लागतं.
नंदिनी आणि माधवीताई मिळून एक छोटी पुस्तक मेळा आयोजित करतात गावातल्या महिलांसाठी. नंदिनी पोस्टर तयार करते, सोशल मीडियावर पोस्ट करते. माधवीताई गावात जाऊन घराघरात बोलून महिलांना निमंत्रण देतात. कार्यक्रमाच्या दिवशी देशमुखवाडा साऱ्यांनी भरून जातो. एकत्र वाचन, महिलांचे अनुभव आणि शेवटी माधवीताईंनी एक सुंदर भाषण केलं. मुलगी असो की सून, घरातली बाई जगू लागली तर घर आनंदात राहतं. मी माझ्या सूनबाईकडून जगायला शिकले. सगळं टाळ्यांनी दुमदुमून गेलं. एकदा नंदिनीने विचारलं, आईसाहेब, जे तुम्ही आज आहात तसं व्हायला तुम्हाला काय लागलं? माधवीताईंनी हसून उत्तर दिलं, फक्त एक गोष्ट स्वीकार. मी तुला फक्त सून म्हणून नाही, माणूस म्हणून पाहिलं. आणि जेव्हा मन जोडतात तेव्हा नाती आपोआप फुलतात. त्या रात्री घरात सगळं शांत झालं. नंदिनी देवासमोर हात जोडून बसली होती. माधवीताई तिच्या मागे उभ्या राहिल्या. तिच्या पाठीवर हळूच हात ठेवून म्हणाल्या, नंदिनी, सासर म्हणजे घर नव्हे. सासर म्हणजे ती जागा जिथे एक बाई दुसऱ्या बाईला तिचं संपूर्ण अस्तित्व मिळवून देते. आज मी तुला ते दिलं आहे आणि तू मला आई होण्याचा नवा अर्थ दिलास. नंदिनीच्या डोळ्यातून गालावर ओघळलेलं पाणी हाच त्या क्षणाचा साक्षीदार होता. ती सून होती, पण हक्काने घराच्या पाया बनली होती. कधी सासर, कधी माहेर, पण जेव्हा मन स्वीकारतं तेव्हा ते घर होतं. तासाभरापूर्वीच सकाळ झाली होती. देशमुखवाडा नेहमीसारखा जागा झाला होता, पण आज घरात वेगळाच उत्साह होता. कारण आज नंदिनीचा वाढदिवस होता. पहिल्यांदाच घरात साजरा होणारा. तिने स्वतः कधीच फारसं मागितलं नव्हतं, ना विशेष अपेक्षा व्यक्त केल्या, ना हट्ट केले. पण यावेळी माधवीताईंनी स्वतः हातात घेतलेली जबाबदारी, तिला आनंदाचं कारण देण्यासाठी. माधवीताईंनी पहिल्यांदा काहीतरी स्वतःहून खास केलं. सकाळी उठल्यावर त्यांनी नंदिनीच्या लाडक्या गुलाबी रंगाची साडी बेडवर ठेवली. त्यावर एक छोटीशी चिठ्ठी ठेवली. बाईच्या आयुष्यात हक्काचा क्षण फारच कमी येतो. हा क्षण तुझा आहे, मनापासून जग. नंदिनी गहिवरली. हातात साडी धरून ती देवासमोर बसली. त्या क्षणी तिला माहेरचा दरवळ वाटू लागला. पण ही भावना इथंच सासरी आली होती. संध्याकाळी छोटंसं सेलिब्रेशन ठरवलं गेलं. माधवीताईंनी स्वतः तिची आवडती कढी खिचडी बनवली. जेवणात गुलाबजाम आणि एक सरप्राईज. नंदिनीला सगळ्यांच्या उपस्थितीत एक छोटा व्हिडिओ दाखवण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये माधवीताईंनी नंदिनीसाठी एक संदेश रेकॉर्ड केला होता. मी तुझी सासू आहे, पण आज मला वाटतं तू माझं दुसरं आयुष्य बनलीस. तू घराला जपण्याच्या पलीकडे गेलीस. तू घराच्या माणसांना जोडणारी झालीस. आज या घरात जे हास्य आहे त्यात तुझा वाटा सर्वाधिक आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. नंदिनी तर थरथरत उभी होती. पारंपरिक घरामध्ये सासू-सुनेचं नातं सहनशक्तीचं मोजमाप असतं, पण देशमुखवाड्यात हे नातं आता मैत्रीच्या दिशेने निघालं होतं. रोजच्या गप्पा, वेगवेगळे स्वयंपाक प्रयोग, छोट्या भांडणामध्येही मजा, ह्या सर्व गोष्टींनी त्यांचं नातं खोल झालं होतं. एक दिवस माधवीताईंनी नंदिनीला विचारलं, माझी मैत्रीण होशील का आता? नंदिनी हसून म्हणाली, आईसाहेब, तुम्ही विचारलं तेव्हा आधीच मैत्री झाली होती. या नात्यात संघर्ष नव्हता असं नाही, पण त्यातून आलेली समजूत दोघींच्याही चेहऱ्यावर दिसत होती. सासू म्हणून मी वागले, पण तुझ्या माणुसकीमुळे मी आई झाले. माधवीताईंनी एकदा बोलताना म्हटलं, मी तुझ्या परंपरेत मिसळले, पण स्वतःला विसरून नव्हे, स्वतःला सांभाळून. नंदिनीचं उत्तर. हे संवाद आता त्या दोघींमधल्या नात्यांचं प्रतिबिंब होते. शांत पण ठाम. एका लग्नात देशमुखवाड्यांचे काही नातेवाईक भेटले. त्यात एक वयस्क सासूबाई म्हणाल्या, अहो माधवीताई, ऐकलं तुमच्या सुनेने ऑफिस सुरू ठेवलंय आणि घरही. हो, आम्ही दोघी उत्तम प्रकारे घर सांभाळतो. माधवीताईंनी शांतपणे उत्तर दिलं, तुमचं खरंच धाडस आहे. आम्ही नाही ग असं करू शकत. त्यांनी टोमणा मारला.
माधवीताईंनी थोडा वेळ थांबून म्हणाल्या, धाडस नाही ग, विश्वास आहे. आपल्याला वाटतं बाईला मर्यादा असावी, पण मर्यादा ती स्वतः ठरवावी, हे फार महत्त्वाचं. सगळे अवाक झाले, पण त्या क्षणी नंदिनीने आपल्या सासूबाईंकडे पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणाली, तुमचं धाडसच माझा आधार आहे. देशमुख वाड्यातल्या जुन्या पारंपरिक खोल्यांना नंदिनीने रंग दिले, शाब्दिक नव्हे तर वास्तवात. स्वतःच्या पगारातून तिने एक लहानसं पुस्तकाचं कपाट बनवलं. अभ्यासात गुंतलेल्या मुलींसाठी, गावातील सुनांसाठी एक कोपरा सजवला. माधवीताईंनी बघितलं तेव्हा आश्चर्य वाटलं, पण आनंदही झाला. तू केलंस हे सगळं? हो. या घरात फक्त भिंती नव्हे, विचारांचंही रांगोळी असावी असं वाटतं. माधवीताईंनी तिला जवळ घेतलं. देशमुख वाड्याच्या पाया मजबूत आहेच, पण त्याला आता विचारांचं छप्परही आहे, कारण तू इथे आहेस. एका संध्याकाळी माधवीताईंनी शांतपणे विचारलं, नंदिनी, एक गोष्ट सांग, उद्या तुझ्या मुलाला तू कसं शिकवशील? मी त्याला शिकवेन की घर स्त्रियांच्या खांद्यावर उभं असतं, पण ते भार नसतं, ती जबाबदारी असते, सन्मानासह. माधवीताई हसल्या. आणि त्याला कोणतं उदाहरण देशील? तुमचं. माधवीताईंनी तिचा हात धरला. माझं? पण मी तर खूप उशिरा समजले सगळं. पण तुम्ही बदललं आणि म्हणून तुम्ही खरं उदाहरण. त्या रात्री देवासमोर दोघी एकत्र बसल्या. मोठा आहेर नव्हता, गडगडाट नव्हता, पण दोन स्त्रियांचं नातं नटलेलं समजुतीने. माधवीताईंनी उभं राहत नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवला. तू मला सासूबाई होण्यापेक्षा आई बनवलीस, आणि तुम्ही मला फक्त सून नव्हे, घराची सख्खी मुलगी बनवलं. हे घर आता तुझंही आहे. हे घर तर हृदयात राहिलंय. इथलं प्रेम, इथलं आपलेपण, तेच खरं सासर आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.